चंद्रशेखर बावनकुळेचा जो दलाल होता त्याबद्दल प्रचंड नाराजी संपूर्ण कामठी शहरात होती, कारण अजय अग्रवालला कोणी बघितलंच नव्हतं। अजय अग्रवाल लोकांच्या सुखादुखात कधी गेलेला नव्हता। फक्त बावनकुळेचे जे पैसे 2 नंबरचे कमवणारे जे पैसे आहेत त्याचा फक्त तो रखवाला होता। पण राहुल गांधींनी जे म्हटलं की कामठी विधानसभेमध्ये होडचोरी झाली ते सिद्ध कामठी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे की प्रत्येकांना 10च्या नंतर, रात्री 10च्या नंतर 2:30 ते 3 वाजेपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे 3 दिवस सातत्याने कामठीमध्ये फिरले आणि प्रत्येकांच्या जे लोक, मग ते साधे दुकानदार असतील, संस्था चालक असतील, एखादा व्यापारी असेल, त्याला जाऊ त्यांनी धमक्या दिल्या। मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो, त्याचं कारण जर काही असेल तर अजय अग्रवाल जो आताचा उमेदवार होता त्यांनी पूर्णपणे अजय कदम विरुद्ध काम केलेलं होतं आणि त्यामुळे आमचा पराभूत झाला। की जी मतमोजणी आहे ती 3 तारखेला होणार होती, ती 31 तारखेला होईल। म्हणजे व्हॉट इज गोइंग ऑन, काय सुरू आहे? लोकशाहीची हत्या करून राहिले तो। डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये अशा पद्धतीने निवडणूक आयोगाला आपल्या हाताशी धरून ज्या पद्धतीने मनमानी सुरू आहे याचा मी निषेध करते। सर्व आमचे पत्रकार बांधवांचं, भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि आजची पत्रपरिषद बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या वतीने घेण्यात येत आहे। कामठी नगर परिषदचे आमचे बरियमचे नगराध्यक्षाचे उमेदवार माननीय अजय कदम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमच्या शहर अध्यक्ष वंदनाताई भगत, आता नुकतेच आमच्यासोबत भाजपामधून प्रवेश केलेले संगीता अग्रवाल, त्याचप्रमाणे उदास बनसोड, माजी उपाध्यक्ष कॅन्टोन्मेंटचे दीपक सिरिया, अंकुश बांबुर्डे, नंदा गुळघाटे आणि सर्व इथे आमचे बरियमचे कार्यकर्ता मागे पण बसून आहेत। तर खरं म्हटलं की या पत्रपरिषदला घेण्यामागचा काही मुख्य उद्देश आहे ते म्हणजे नुकतंच जे आपली निवडणूक झालेली आहे नगरपालिका पंचायत समितीची, त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जरी निवडणूक झाली असेल तरी केंद्रबिंदू ज्याला म्हणतात, अट्रॅक्शनचं केंद्र म्हणतात, ते कामठी झालेलं आहे। आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी येत असतं। कामठी ही सर्वात मोठी नागपूर जिल्ह्याची नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व माननीय आमदार, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत। आणि या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी कामठीच्या नगरपरिषदच्या निवडणुकीला आपल्या प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपल्याला माहित आहे की बरियमची आणि भाजपाची युती होती आणि गेल्या 15 वर्षापासून आम्ही मित्रपक्ष म्हणून भाजपाच्या सोबत काम केलेलं आहे। पण या निवडणुकीमध्ये भाजपाने सन्मानपूर्वक वागणूक न दिल्यामुळे आम्हाला नाराजी आली। आम्ही विनंती केली भाजपाला, पण भाजपांनी एकही जागा कामठी नगर परिषद मध्ये न सोडता 34 जागेकरिता नगरसेवकांची निवड केली, उमेदवारांची, आणि नगराध्यक्ष सुद्धा त्यांनी जाहीर केला आम्हाला विश्वासात न घेता। त्यामुळे नाईलाजाने आम्हाला नगरपालिकेचं नगराध्यक्षाची निवडणूक लढवावी लागली आणि शेवटच्या घटकेमध्ये आम्हाला फारसं नगरसेवकांना उभं करता आलं नाही। फक्त 15 नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी रिंगणात उतरवलेले आहे। बरियमचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले आमचे अजय कदम
हे गेल्या निवडणुकीमध्ये फार कमी मताने पराभूत झाले होते। त्यामुळे बरियमचा हा दावा होता की कामठी नगर परिषदचा नगराध्यक्षच्या निवडणुकीमध्ये अजय कदमला उमेदवारी दिली पाहिजे। ही मागणी जस्टिफाईड होती, रास्त होती आणि भाजपाला पण अमान्य करण्यासारखी नव्हती। परंतु त्यांनी आम्हाला गृहीत धरलं। त्यांना असं वाटलं की आपण जरी नाही दिलं तरी बरियम आमच्या सोबत राहील। हा चुकीचा समज होता, कारण बरियम ही आपल्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई नेहमी लढत आलेली आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला, अजय कदम यांना रिंगणात उतरवलं। संपूर्ण निवडणुकीचा जे प्रचार होता ते एकीकडे करोडपती चंद्रशेखर बावनकुळेंचा उमेदवार आणि दुसरीकडे रोडपती म्हणून अजय कदम हे बरियमचे उमेदवार होते। एकीकडे कधी नगर परिषदच्या साधा नगरसेवक म्हणून न निवडून आलेला, नगर परिषदचा अनुभव नसलेला आणि नगर परिषदचा प्रशासनाची जाण नसलेला भाजपाचा उमेदवार होता, तर दुसरीकडे बरियमचा 4दा निवडून आलेला नगरसेवक, 2दा झालेला उपाध्यक्ष, प्रशासनाची जाण असलेले अजय कदम होते। एकीकडे भाजपाने कार्यकर्त्यांना महत्त्व न देता आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये असलेला बिझनेस पार्टनर, ज्याला तुम्हाला चांगल्या शब्दात, सोपी शब्दात अगदी सहज समजता येईल, तर त्याला एक परिभाषा, एक शब्द आहे, ते म्हणजे दलाल। एकीकडे बावनकुळेंनी दलालाला उमेदवारी दिली कामठी नगराध्यक्ष पदाकरिता, तर दुसरीकडे बहुजन रिपब्लिकन एकता मंचने एका जमिनीला जुळलेला कार्यकर्ता, लोकांच्या सुखादुःखामध्ये नेहमी सहभागी होणारा आणि सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये राहिलेला अजय कदम होता। जेव्हा मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो, त्याचं कारण जर काही असेल तर अजय अग्रवाल जो आताचा उमेदवार होता, त्यांनी पूर्णपणे अजय कदम विरुद्ध काम केलेलं होतं आणि त्यामुळे आमचा पराभूत झाला। एकीकडे बावनकुळे साहेबांचा हा दलाल, आता दलाल म्हटलं तर भ्रष्टाचार येणारच आणि म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये अजय अग्रवालच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी जो नगराध्यक्ष काम करत होता, फक्त म्हणण्याकरिता तो काँग्रेसचा होता, पण पूर्ण दलाली त्या नगर परिषदमध्ये अजय अग्रवाल यांनी केली। त्यामुळे हा लढा थेट जनतेमध्ये गेला आणि लोकांमध्ये, कामठी शहरामध्ये एक वातावरण असं तयार झालं की एकीकडे दलाल, भ्रष्टाचारी, प्रशासनाची जाण नसणारा एक व्यक्ती उभा आहे, तर दुसरीकडे एक प्रामाणिक कार्यकर्ता, लोकांच्या सुखादुःखामध्ये असणारा, सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये असणारा अजय कदम आहे। तर या शहराचं निवडणूक अशी झाली की शहराने अजय कदमला प्राधान्य दिलं। अजय कदमची लहर कामठीमध्ये आली आणि ही लहर अशा पद्धतीने चालली की आम्हाला ऑफिस सुद्धा उघडण्याची गरज नाही पडली। आम्ही एकही ऑफिस नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये उघडलं नाही। तुम्हाला माहित आहे की आम्ही बरियमचं असल्यामुळे आमच्याकडे सध्या चिन्ह रजिस्टर्ड नसल्यामुळे आम्हाला फक्त 4 दिवस मिळाले प्रचाराला। आमचा सिम्बॉल हा इंडिपेंडेंट होता, त्यामुळे आम्हाला प्रचाराला फारसा वेळ नाही मिळाला। पण मी पहिल्यांदा असं बघितलंय, माझा जन्म कामठीत झालाय, माझं कर्मभूमी कामठी आहे, पण अशा पद्धतीचं अजय कदमची जी लहर होती कामठी शहरात, म्हणजे कोणत्याही समाजामध्ये जा, मग ते आंबेडकरी समाजामध्ये जा, मुस्लिम बांधवांमध्ये जा, हिंदू बांधवांमध्ये जा, प्रत्येक जण म्हणत होता की एक कार्यकर्ता जो आमच्या सोबत राहतो, सुखादुःखामध्ये राहतो, त्या कार्यकर्त्याला आम्ही स्वतःहून निवडून देणार। आणि दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळेचा जो दलाल होता, त्याबद्दल प्रचंड नाराजी संपूर्ण कामठी शहरात होती, कारण अजय अग्रवालला कोणी
बघितलंच नव्हतं. अजय अग्रवाल लोकांच्या सुखादुखात कधी गेलेला नव्हता. फक्त बावनकुळेचे जे पैसे 2 नंबरचे कमवणारे जे पैसे आहेत त्याचा फक्त तो रखवाला होता. त्यामुळे प्रचंड असं कामठी शहरामध्ये वातावरण अजय कदमच्या बाजूने जेव्हा दिसायला लागलं तेव्हा बावनकुळे साहेबांना वाटलं की आता आपल्याला दुसरा पर्याय नाहीये. म्हणून त्यांनी बोगस मतदानाचा एक नवीन जो उद्योग आधी त्यांनी केलेला होता. खरं म्हटलं की मी माझा व्हिडिओ फार व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये मी स्वतः म्हटलेलं आहे की प्रत्येकांना 10च्या नंतर, रात्री 10च्या नंतर 2:30 ते 3 वाजेपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे 3 दिवस सातत्याने कामठीमध्ये फिरलेत आणि प्रत्येकांच्या जे लोक, मग ते साधे दुकानदार असतील, संस्था चालक असतील, एखादा व्यापारी असेल, त्याला जाऊ त्यांनी धमक्या दिल्या की जर तू यावेळेस भाजपाच्या नगराध्यक्षाला मतदान केलं नाही तर तुझं दुकान बंद केलं जाईल, तुझ्या संस्थेवर कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची दहशत जी निर्माण केली ना बावनकुळे साहेबांनी, त्यामुळे मी माझा व्हिडिओ तिथे व्हायरल केला आणि मी बावनकुळेला म्हटलं की तुम्हाला मंत्रीपदावर असताना तुम्ही एक संवैधानिक पदावर आहात, तुम्ही एक मंत्री म्हणजे सरकार. या भाजपाच्या सरकारमध्ये त्यांना माहीतच नाही की आपण काय आहोत. ते विसरून गेले की एक संविधानिक पदावर असणारा जो व्यक्ती असतो तो फार जबाबदार असतो. पण त्यांना ते विसर पडलं आणि नंतर असं झालं की त्यांनी जे बोगस मतदानाचा एक रॅकेट सुरू केला. हे बघा, मी त्यांच्या सोबत होती मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आणि मला हे वॅकेटच्या भानगडीत काही समजत नाही आणि मला ते काय माहित नाही आणि मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण राहुल गांधी जेव्हा दिल्लीवरून म्हणत होते, राहुल गांधींनी जेव्हा हे व्होट चोरीचा विषय जेव्हा आणला समोर, तर व्होट चोरीचा विषय मला काही तेवढं लक्ष द्यायला वेळ नव्हतं, मी काही लक्ष दिलं नाही. पण राहुल गांधींनी जे म्हटलं की कामठी विधानसभेमध्ये व्होट चोरी झाली, ते सिद्ध कामठी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. ते सिद्ध झालेलं आहे की ज्या पद्धतीने बोगस व्होटाचं या ठिकाणी थैमान माजवलं गेलं, मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप करण्यात आलं. गरीब लोकांना, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना आधार कार्ड मागायचं, हे 5,000 रुपये घे, हा आधार कार्ड तुझा दे आणि तुला आता मतदान करायचं नाही. जेव्हा तू मला बोट दाखवणार की तुझं मतदान नाही तेव्हा हे तू आधार कार्ड. हे काय निवडणूक होऊ शकते? अशी काय निवडणूक होते? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार दिले आहे मतदानाचा आणि मतदानाचा असा खेळ रचवलेला आहे भाजपाच्या लोकांनी. मला इतकं वाईट वाटलं. मी इतके वर्ष, गेले 40 वर्षापासून सामाजिक कार्यात आहे, अनेक निवडणुका मी बघितल्या आहेत, पण मी अशा पद्धतीच्या इतक्या खालच्या स्तरावर जाणारी निवडणूक आजपर्यंत बघितलेली नाही. इतके लाचार झालेले लोक मी आजपर्यंत बघितलं नाही. आणि म्हणून कामठीच्या जनतेने हे सर्व लक्षात आल्यानंतर आम्हाला आजही विश्वास आहे की आम्ही निवडून आलेलो. एक हे प्रकरण झालं. मग त्यांनी काय केलं की निवडणुकीला कसं आपल्याला पुढे नेता येईल म्हणून त्यांनी आपल्याच नगरसेवकांना पुढे करून पिटिशन दाखल केली आणि 3 प्रभागामध्ये निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली. बरं, तिथपर्यंत ठीक होतं. त्या 3 प्रभागाच्या निवडणुका नंतर होतील. मग तुम्हाला निवडणूक जर पुढे न्यायची होती तर सर्वच निवडणुका पुढे न्यायच्या होत्या किंवा सर्व निवडणुका घेऊन त्या 3 प्रभागाचं निकाल थांबवता आलं असतं, पण ते केलं नाही. मग आता ते प्रभागाच्या 3 निवडणुका नंतर होणार. बरं, तिथपर्यंत ठीक होतं. आम्ही प्रचार करून राहिलो, मतदान करून राहिलो, तर आमच्या कानावर बातम्या येऊन राहिल्या की जी मतमोजणी आहे ती 3 तारखेला होणार होती, ती 31 तारखेला होईल. म्हणजे व्हॉट इज गोइंग ऑन?
सुरू आहे. लोकशाहीची हत्या करून राहिले हे. डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये अशा पद्धतीने निवडणूक आयोगाला आपल्या हाताशी धरून ज्या पद्धतीने मनमानी सुरू है, ऐसा मैं निषेध करते इन त्योहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, एलईडी टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो एसी। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना।